काय कशा ना पुढे निघालीस का तू? ए बरं झालं तू आलीस. प्लीज या 2 टॉप्सचा इस्त्री करशील प्लीज. हो मी करते, पण Thank मी you. काय विचारलं, तू कुठे निघालीस का? मी ऑफिसच्या कामासाठी चालले कुठे? लोणावळ्याला. ऑफिसचं काम लोणावळ्याला? नक्की ऑफिसच्या कामासाठीच जाते ना की कॉन्फरन्स आहे आमची तिकडे. नक्की ना? माझ्यापासून काहीही लपवू नकोस तू. अगं बघते तुझ्यापासून का लपवेन मी काही. यु नो व्हॉट, मी कॉन्फरन्ससाठीच चाललोय, पण त्यानंतर ना 2 दिवस मी आणि गॅरी तिथे राहणार आहोत, ते पण 5 स्टार मध्ये. कूल ना? हिचा गॅरी एक हुशार मुलाचा बाप आहे, एका प्रेमळ आणि सालसबाईचा नवरा आहे, आणि तो त्यांना फसवून हिच्या बरोबर लोणावळ्याला जातोय. असं वाटतंय की हिला आता सगळं सांगून टाकावं की मला कळलंय गॅरीची बायको कोण येते. हे तिला जाऊन सांगतेच मी सगळं. काय ग करतेस ना इस्त्री? हो शनाया, मी आजवर कोणाशी वाईट वागले नाही, कोणाबद्दल वाईट विचारही केला नाही. का माहितीये? कारण जेव्हा आपण एखाद्याचं वाईट करतो ना, तेव्हा आपलंही वाईट झाल्याशिवाय राहत नाही शनाया. मग तुझा प्रॉब्लेम काय यार? तुला नाही करायची का इस्त्री? नको करू ना, उगाच उपदेश देऊ नको ग. आणि काय ग, तुला का त्याच्या बायकोचा एवढा पुळका आहे? तुझी का मैत्रीण आहे ती? ती माझी कोणीही लागत नसली ना तरी माणुसकीच्या नात्याने मी तुला सांगते की स्वतःच्या सुखाचा मार्ग असा दुसऱ्याच्या दुःखातून नाही निघत शनाया. अजूनही वेळ गेलेली नाहीये शनाया, सावर स्वतःला. त्याच्या बायकोचा संसार मोडून तिचं असं मन दुखावू नकोस, नाहीतर तुझंही मन दुखावल्याखेरीज राहणार नाही. यारा यारा यारा. चला आनंद, कसं जायचंय कॉन्फरन्सला? गुरु कंपनीने या 2 गाड्यांची सोय केली. ओके ग्रेट. या रेडच्या कार मध्ये जायचंय आपण. गॅरी विल टेक युअर सेडान ना, दॅट विल बी मोर कम्फर्टेबल. शनाया, आपण जरी लोणावळ्याला जात असलो तरी तिथे कॉन्फरन्स साठी जातोय, पिकनिक साठी नाही. चला बसा. ओव्हर स्मार्ट. ओव्हरवेट. आनंद बस बरं. चल चल बस. नाही मला नाही जायचं या गाडीत. अगं यू नो व्हॉट विल सिट ओव्हर देयर. आय लाईक दॅट कलर. पण चल ना. गुरु एटलीस्ट तू तो आ जा यार मेरे साथ. गुड मॉर्निंग मिस्टर सुबेदार. हां हां हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. पण या लोकांसोबत ट्रॅव्हल करायचंय का? शनाया, ऑफकोर्स शनाया, आपण सगळेच चाललोय, कारण कॉन्फरन्सला सगळ्यांनाच जायचंय ना. या आय नो. पण आपण एका कार मधनं जाणार होतो ना. शनाया अगं पण एक्सक्यूज मी आलोच जस्ट. शनाया काय चाललंय तुझं? ए माझं काय चाललंय? मी का उतरले सोडून? मला नाही त्या ओल्ड फर्निचर सोबत ट्रॅव्हल करायचंय. वी शुड गेट अ सेपरेट कार. अगं तुलाही माहितीये ना, इट्स नॉट पॉसिबल. ए नाही पॉसिबल तर मग तू एकटा जा, मी नाही येत आहे. शनाया आनंद, काय प्रॉब्लेम काय हिचा? सर, शी वॉन्ट्स अ सेपरेट कार. सेपरेट कार? काय स्वतःला काय राणी समजते काय? राणी? कसली राणी? शनायाची कटकट कशी थांबवायची याचा इलाज आहे माझ्यापाशी. श्रेयस, हां सर. तुझा गुरुला सांग आपण सगळे एका गाडीत बसतो, तुम्ही दोघे दुसऱ्या गाडीने या. आणि ऐक, हेही सांग की तू आमची समजूत काढलीस. ओके. एक मिनिट श्रेयस, एक मिनिट. आनंद, काय हा सगळा प्रकार काय आहे? काही नाही, क्वीनला चेकमेट करण्याचा प्रयत्न चालू आहे. काय काय झालं का काम? अजून जोरात ओरडा, म्हणजे सगळ्यांना घरात ऐकायला जाईल. कोण ना कमाल कर. दाखव दाखव. अरे वा, मस्त केलंय पॅकिंग. कुणाला कळणार सुद्धा नाही आतमध्ये काय आहे ते.
हळू बोला ना जरा. मस्तच झालंय काम, कोणाला कळणार नाही आत काय झालंय. पण राधिका किती खुश होईल ना हे बघितल्यावर. ह्यालाच म्हणतात सरप्राईज. काल तू म्हणालीस ना आज तिच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून, तेव्हाच मी ठरवलं होतं आजच तिला एक गिफ्ट द्यायचं. हा म्हणून तर कालपासून लपवून ठेवलंय घरामध्ये आणि गुपचूप गिफ्ट रॅप करून आणलंय आता. अरे पण हे लपून करण्याची गरजच काय आपल्याला? आपल्याच घरात कशाची चोरी? उगाच कशाला शब्दानं शब्द वाढवायचा सांगा. आपल्याला समिताचा स्वभाव माहितीये ना. तिनं हे सगळं करू दिलं असतं का आपल्याला? आतापर्यंत आपण सगळं सांभाळलं की नाही. एकदा का हे राधिकाच्या हातात सोपवलं ना की आपली जबाबदारी संपली. बरं बसलात काय, उठा आवरा. राधिकाच्या लग्नाचा वाढदिवस आहे, छानसा शर्ट घाला एखादा. चला चला उठा. असेच बसणार आहात का? ते आपल्याला तयार व्हायची गरजच काय? आजचा दिवस त्या दोघांचा आहे, मग राधिकेचा आणि गुरुनाथचा. खरंच लग्नाचा वाढदिवस नवरा बायकोसाठी फार महत्वाचा असतो नाही. म्हणजे त्यांनी एकमेकांच्या सोबतीने सुरू केलेल्या प्रवासाचा एक महत्वाचा टप्पा. वाढदिवसाच्या दिवशी जसा माणूस 1 वर्षांनी मॅच्युअर होतो ना, तसंच लग्नाच्या वाढदिवशी संसारही 1 वर्षांनी मॅच्युअर होतो. आणि राधिका खरंच संसारासाठी सगळं किती मनापासून करते नाही. हो पण गुरुनाथला आहे का काही त्याचं? निदान आजच्या दिवशी तरी त्या दोघांमध्ये व्यवस्थित असू दे म्हणजे झालं. हीच ईश्वर शरणी प्रार्थना. श्रेयस सर, जा मेरे घोड़े जाके 2.5 चाल चल के आ. येस सर. प्लीज डोंट क्रिएट अ सीन यार. मी काय सीन क्रिएट करते? त्यांच्यासोबत गेलं ना तर आपल्याला धड बोलताही नाही येणार आहे. येईल ना, बोलता येईल सर. सर मी ह्या सगळ्यांना कन्व्हिन्स केलंय. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता आम्ही सगळे म्हणजे आनंद सर, पानवलकर सर, जेनी आणि मी, आम्ही सगळे एका गाडीतनं जातोय. आणि तुम्ही आणि मॅम जा ह्या गाडीतून. अरे पण चॅम्प. सर डोंट वरी, आय विल मॅनेज एव्हरीथिंग. मग झालं ना मॅनेज. गॉड स्टेस यू आर ऑसम. थँक्स चॅम्प. या सर गाडीत बसूयात आपण. या सर. आनंद सर तुम्ही आपण सगळे त्या गाडीत बसतोय ना. हो. या ना सर या. प्लीज मॅम. सर चाल सक्सेसफुल. ड्रायव्हर आहे त्या गाडीत, चालेल ना त्यांना? आता सर अब आपकी चाल. सर हाथी अपनी चाल चल गया.